नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. पूजा खेडकर 2023च्या बॅचच्या माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे. त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप आहेत. UPSCने त्यांचे पद रद्द केले आहे आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. वादग्रस्त माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेसाठी पुण्यातील बाणेर येथील त्यांच्या घरी पुणे पोलिसांचे पथक दाखल झाले. मात्र पूजा खेडकर अद्यापही पोलिसांना सापडू शकलेल्या नाहीत अशी माहिती मिळत आहे. पोलीस पूजा खेडकर यांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथक रवाना करू शकतात. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार असल्याची दाट शक्यता आहे. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेचा प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यांचे गंभीर पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. आता या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना पाठीशी घालू नये असं त्यांनी म्हटलंय. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर अत्याचार होत आहेत. मात्र अनेक बांगलादेशी नागरिक राज्यात अवैधपणे राहत असल्याचं स्पष्ट झालंय. कल्याण आणि परिसरातून बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलंय. राज्यातील इतर भागातही अवैधपणे बांगलादेशी नागरिक राहत आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यात येईल. याबाबत बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय. गाई म्हशीचं दूध पाणवण्यासाठी 3 जणांनी ऑक्सिटोसिन औषध अवैधपणे विक्रीसाठी बाळगल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरातील किडवाई नगरमधून समोर आला आहे. या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची कुणकुण लागताच त्यांचा एक साथीदार मात्र घटनास्थळावरून फरार झालाय. लाडक्या बहिणींना सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाली तेव्हापासूनचा 6वा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील सुमारे 2,34,00,000 लाभार्थी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणाऱ्या आणि महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या 50 रुपयांपासून वंचित आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थी बहिणी सरकारला लाडक्या आहेत. मात्र योजना यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारला परक्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. कल्याण पूर्व भागात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय. मुख्य संशयित आरोपी विशाल गवळीसह त्याची तिसरी बायको साक्षी गवळी हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी विशालची कसून चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. तर त्याच्या पत्नीने दिलेल्या कबुली जबाबात तिने घटनाक्रम सांगितल्याची माहिती आहे. लाचलुचपत विभागाने मंगळवारी एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी रंगेहात पकडल्यानंतर आता त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. वसई तालुक्यातील ससूनवघर गावातील 7 गुंठे जमिनीच्या प्रकरणात 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांच्या घरी झडती घेतली असता लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी 57 तोळे सोने आणि तब्बल 1,31,00,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. गेले काही दिवस कांबळी यांच्यावर विविध प्रकारचे उपचार सुरू आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन विनोद कांबळी यांची विचारपूस केली. तसेच ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिल्या. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापतच चाललंय. अशातच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आला आहे. बीड जिल्ह्यात 1,281 पिस्तूल परवाने आहेत तर 295 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. जिल्हाभरातून आलेल्या अर्जातून एकट्या परळी तालुक्यात 55 अर्ज फेटाळले गेलेत. दरम्यान पिस्तूल परवान्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज लागत नसून त्यासाठी अनेक नियमावली असल्याचं बीडमधील पिस्तूल परवाना धारक पत्रकार भागवत तावरे यांनी सांगितलंय. कोकणातील रत्नागिरी येथील नावाजलेल्या कबड्डीपटूला कबड्डी खेळताना अपघात झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्याच्यावर उपचार सुरू असताना दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय.
रत्नागिरी पूर्णगड येथील एक उत्कृष्ट आणि नावाजलेला कबड्डीपटू मानस आडविरकर याला रत्नागिरी मिरजोळे परिसरात सामना खेळताना अपघात झाला होता. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. या अपघातामध्ये त्याच्या मानेला दुखापत झाली होती. अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर आणि नंतर मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आलं होतं आणि आता त्याचा मृत्यू झालाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.